हा, सालाबाद प्रमाणे हिंगणगाव बुद्रुक या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त कुस्त्याचे जंगी मैदान परंपरेनुसार मोठ्या पद्धतीने या ठिकाणी होत असते। आज या ठिकाणी हिंगणगाव बुद्रुक या ठिकाणी 50 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंतच्या कुस्त्या या महाशिवरात्री निमित्त हिंगणगाव बुद्रुक या ठिकाणी होत आहेत। आणि गावातले अनेक थोर अशा प्रकारचे देणगीदार कुस्तीप्रेमी यांनी मोठमोठी अशा प्रकारची बक्षीस देऊन अनेक अशा प्रकारच्या कुस्त्या ह्या लावलेल्या आहेत। आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी सरळ हस्ते मदत करून ही यात्रा कुस्त्या यशस्वी करण्यासाठी सर्वांचं मोठ्या अशा प्रकारचं या गावाचं परंपरेनुसार सहकार्य असतं। सगळं गाव या ठिकाणी यात्रेनिमित्त हे एक दिलानं सगळे एकत्र काम करत असतात। आमचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाचे महाशिवरात्री निमित्त यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। खरं तर यात्रा ही 4 ते 5 दिवस आमची चालते। या यात्रेमध्ये HPL सामन्यापासून ते विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात, जेणेकरून यामध्ये धार्मिक कार्यामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुड वादनाचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या जो आपण तमाशा कला जे आहे ती जेवण ठेवण्यासाठी तमाशाचा कार्यक्रम होतो, त्यानंतर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होतो। त्याचबरोबर या ठिकाणी विविध आमच्या गावातील एक कलाकार जी मंडळी आहे, एक नाटकाचा कार्यक्रम हा गेल्या अनेक 5-6 वर्षापासून या ठिकाणी आयोजित केला जातो। असे एक आणि IPL क्रिकेट सामने आयोजित केले जातात। अशा विविध प्रकारच्या करमणुकीचे कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून या यात्रेचा सर्व गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आनंद घेत असतात। आज खरं तर सकाळी गुलाल खोबऱ्याच्या आमच्या आवारामध्ये उधळण झाल्यानंतर तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी सकाळच्या पहिल्या सत्रातला पार पडला आणि आता कुस्त्याचं जंगी मैदान रुपये 1 पासून ते 1 लाख 1 रुपयेपर्यंतचं मोठं कुस्त्याचं मैदान या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये सर्व गावातील ग्रामस्थांचा आणि पंचक्रोशीतील लोकांचा सहभाग असतो आणि या वैयक्तिक कुस्त्या त्याचबरोबर यात्रा कमिटीच्या कुस्त्या असे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुस्त्याचं मैदान पार पडत असतं। आणि कुस्तीची कला हे जीवन ठेवण्याचं काम या हिंगणगाव बुद्रुकमध्ये परंपरेनं आम्ही चालू ठेवलेलं आहे। मातीतील कुस्ती जिवंत राहावी असे सगळ्या आमच्या गावातून अनेक आमचे रमेश पैलवान असतील, त्यांचा चिरंजीव आज या ठिकाणी आमचे UG कदम सर बोलले, हे पैलवान आहेत। जुनी मंडळी सुद्धा या गावामध्ये अनेक आमच्या पैलवान होऊन गेली आणि ते कंटिन्यू पुढे ठेवण्याचं काम आमची तरुण मंडळी सर्वजण या ठिकाणी करत आहेत आणि मोठ्या उत्साहानं आज या ठिकाणी कुस्त्याचं मैदान हे पार पडणार आहे।